Hello students, myself Professor Kavde ma'am. I teach in this lecture Unit 3 Dams and Spillways. So its course outcome is maintain irrigation structure. So dams and spillways is a irrigation structure. So how to maintain this structure? So its unit course outcome is maintain irrigation structure. Unit outcome is draw a label sketch of given dam. Okay, so what is mean by dam? A dam is a barrier built across a stream or river to hold and control the flow of water for such uses as drinking water supplies, irrigation, flood control and hydropower generation, etc. सो डॅम असं स्ट्रक्चर आहे ते आपण कुठं करतो आहे, एखाद्या वॉटर स्ट्रीम किंवा रिव्हरच्या ॲक्रॉस बांधतो आहे, कन्स्ट्रक्ट करतो आहे. कशासाठी? टू होल्ड अँड कंट्रोल द फ्लो ऑफ वॉटर. म्हणजे काय? होल्ड म्हणजे काय? थांबवणे किंवा स्टॉप करणे किंवा अडवणे. अँड कंट्रोल द फ्लो ऑफ वॉटर, एखाद्या पाण्याचा कंट्रोल किंवा ते पाणी अडवण्यासाठी आपण जे स्ट्रक्चर उभा करतो त्यालाच काय म्हणतात? डॅम म्हणतात. आता ते पाणी जे आपण स्टोअर करून ठेवले किंवा अडवून ठेवले ते पाणी आपण कशासाठी यूज करू शकतो? ड्रिंकिंगसाठी, इरिगेशनसाठी, फ्लड कंट्रोलसाठी आणि हायड्रोपॉवर जनरेशनसाठी यूज करू शकतो. ओके, नेक्स्ट आपण बघणार आहे डॅमचे टाईप. तर डॅमचे टाईप आपल्या सिलेबसला 2 टाईप मेन आहेत. फर्स्ट येतो अर्दन डॅम आणि सेकंड येतो ग्रॅव्हिटी डॅम. आता आपण अर्दन डॅम म्हणजे काय असतं ते बघूया. ओके, सो अर्दन डॅम म्हणजे काय? नावावरून समजते तुम्हाला. अर्दन म्हणजे काय? अर्थ म्हणजे काय? जमीन किंवा माती. सो हा क्रॉस सेक्शन आहे अर्दन डॅमचा. कंपोनंट पार्ट्स बघूया आपण अर्दन डॅमचे काय आहेत ते. तर अर्दन डॅम म्हणजे काय असतं? अर्दन डॅम, द डॅम विच आर कन्स्ट्रक्टेड ऑफ अर्दन मटेरियल. आता अर्दन मटेरियल म्हणजे काय? त्याच्यामध्ये काय काय येऊ शकतं? सच ॲज ग्रॅव्हल, सँड, सिल्ट अँड क्ले. ग्रॅव्हल, सँड मोठे मोठे जे दगड असतात किंवा सिल्ट किंवा क्ले हे जे अर्दन मटेरियल आहे त्यापासून काय करतात? कन्स्ट्रक्ट करतात डॅम. त्यालाच आपण अर्दन डॅम म्हणतोय. ओके, तर त्याच्यामध्ये पण टाईप्स होतात, टाईप्स ऑफ अर्दन डॅम. तर कोणकोणते टाईप आहेत? तर झोन टाईप अर्दन डॅम, होमोजिनियस टाईप अर्दन डॅम अँड डायफ्राम टाईप अर्दन डॅम. ओके, सो आपण नेक्स्ट बघूया त्याचे काय काय कंपोनंट्स असतात आणि त्या कंपोनंटचं फंक्शन्स काय. ओके, हा दिसतोय तुम्हाला टिपिकल क्रॉस सेक्शन ऑफ अर्दन डॅम विथ कंपोनंट्स. ओके, तर फर्स्ट काय? हर्टिंग. तर हर्टिंग म्हणजे काय? इट फॉर्म्स द सेंट्रल इम्पेरियस सेक्शन कन्स्ट्रक्टेड विथ द क्लेई सॉइल, सिल्टी क्ले अँड लोम. ओके, जो सेंट्रल पोर्शन दिसतोय तुम्हाला इथं, जे रेड आउटलाईनने तुम्हाला दाखवले ते काय आहे? तो पोर्शन कोणता आहे? हर्टिंग. तो कशाने बनलेला असतो? तर क्लेई सॉइल किंवा सिल्टने. जो इम्पेरियस मधला जो पोर्शन असतो, सेंट्रल पोर्शन, त्यालाच आपण हर्टिंग म्हणतोय. ओके, सो कॉम्पॅक्टेड ॲट ऑप्टिमम मॉइश्चर कंटेंट. तो काय केलेला असतो? ऑप्टिमम मॉइश्चर कंटेंटला कॉम्पॅक्ट केलेला असतो. प्रोव्हाइड्स वॉटर टाइटनेस टू द डॅम अँड ॲडव्हिक्वेट shear resistant against slipping. It controls the seepage flow the body of the dam. म्हणजे काय? डॅमच्या बॉडीमध्ये जे सिपेज होणार आहे ते काय करतं? हे हर्टिंग कंट्रोल करतं. ओके, सो फर्स्ट कंपोनंट झाला हर्टिंग. कुठं असतं ते कळालं? सेंट्रल पोर्शनला. नेक्स्ट आहे केसिंग. केसिंग
हा हर्टिंग काय झाला, सेंट्रल पॉईंट, सेंट्रल पोर्शन. आता हे केसिंग म्हणजे काय, जे आउटर पोर्शन दिसते तुम्हाला त्यालाच काय म्हणतात, केसिंग. ओके. इट्स फॉर्म द आउटर पोर्शन ऑफ द डॅम. इट इज कन्स्ट्रक्टेड विथ मुरुम, सॉफ्ट रॉक और सँड अँड ग्रॅव्हल बाय कॉम्पॅक्टिंग ॲट इट्स ऑप्टिमम मॉइश्चर कंटेंट. आता हा केसिंग कशाने बनलेला असतो, तर मुरुम, सॉफ्ट रॉक, सँड आणि ग्रॅव्हल. आता ह्याचं फंक्शन्स काय आहेत, केसिंग कशासाठी करतो आपण, तर काय, एक कवर, म्हणजे एखाद्या पोर्शनला कवर लावण्यासाठी. म्हणजे काय, आता हा कवर कशाला आहे, हर्टिंगला आहे. ओके. सो इट प्रोव्हाइड्स अ कवर टू दी हर्टिंग, प्रोटेक्टिंग इट फ्रॉम क्रॅकिंग. हर्टिंगचं जे क्रॅक होणार आहे ते थांबवण्यासाठी त्याला एक कवर दिलेला जातो, त्यालाच आपण काय म्हणतोय, केसिंग. ओके. इट डेव्हलप्स शिअर रेजिस्टन्स अगेन्स्ट स्लिप अँड प्रोव्हाइड स्टॅबिलिटी टू द डॅम. कवर दिल्यामुळे काय होणार आहे, त्या डॅमला स्टॅबिलिटी किंवा स्लिप होण्यापासून ते रेजिस्ट करणार आहे. ओके. अँड इट ऑल्सो हेल्प्स इन ड्रेनेज ऑफ हर्टिंग. जे ड्रेनेज किंवा सिपेज हर्टिंगमधून होणार आहे ते काय होणार आहे, आता समजा तुम्हाला काय करायचं आहे, हर्टिंगमधून ड्रेनेज लाईन लिहायची असेल तर तुम्हाला केसिंग काय करतो, हेल्प करतो. ओके. नेक्स्ट आहे कट ऑफ ट्रेंच. इथं रेड कलरने इंडिकेट केलेलं आहे, तो काय आहे तुमचा कट ऑफ ट्रेंच. आता हा कट ऑफ ट्रेंच म्हणजे काय असतो, तर इट इज एक्सकॅव्हेटेड बिलो ग्राउंड लेवल अंडर द हर्टिंग झोन अप टू impervious strata and filled with clayey soil and well compacted. काय केलेलं असतं, ग्राउंड लेवलच्या खाली एक एक्सकॅव्हेटेड केले, म्हणजे काही कोटपर्यंत केलेला असतो, इम्प्रिव्हियस स्टार्टा लागेपर्यंत काय केलेलं असतो, एक एक्सकॅव्हेट केलेला खड्डा केलेला असतो. तो कशाने भरलेला असतो, क्लेई सॉईल, आणि त्याला कॉम्पॅक्ट केलेलं असतं. आता हे कशासाठी करतात, तर इट प्रिव्हेंट्स और रिड्युसेस सिपेज फ्लो द प्रिव्हियस फाउंडेशन. म्हणजे काय, जे पहिलं फाउंडेशन आहे आपलं, सगळ्यात अगोदरचं जे फाउंडेशन आहे त्याच्यातून काय होऊ नये, सिपेज होऊ नये. जेणेकरून काय होतं, हर्टिंगला किंवा तुमचं जे फाउंडेशन, मेन फाउंडेशन आहे त्याचा प्रॉब्लेम किंवा त्यामध्ये काही लिकेज, सिपेज होऊ नये, त्यासाठी आपण काय करतोय, कट ऑफ ट्रेंच करतोय. ओके. इट प्रिव्हेंट द पाइपिंग ऑफ डॅम थ्रू फाउंडेशन. सेम सिपेज कमी होणार आहे. नेक्स्ट कंपोनंट्स आहे तो रॉकटो. रॉकटो. ओके. तर रॉकटो कुठं असतो, इथं दिसते रॉकटो. ओके. सो तर रॉकटो म्हणजे काय असतं ते बघूया आपण. इट इज कन्स्ट्रक्टेड फ्रॉम रॉक पीसेस और बोल्डर्स लार्जर दॅन 20 सेंटीमीटर इन साईज. काय केलेलं असतं, एक म्हणजे छोटे छोटे पीस घेऊन, रॉकचे पीस घेऊन काय केलेलं असतं, ते कन्स्ट्रक्ट केलेलं असतं. तर ते कशासाठी कन्स्ट्रक्ट करतो आपण, तर इट हेल्प्स टू प्रिव्हेंट स्लॉगिंग ऑफ टो ड्यू टू द सिपेज फ्लो अँड इन्क्रीज द स्टॅबिलिटी ऑफ डॅम. म्हणजे काय, जे पाणी येणार आहे ते काय होते, त्या रॉकमुळे अडवून धरते. रॉकमुळे ते तिथंच काय होतंय, झिरपते किंवा ते शोषून घेते. त्याच्यामुळे काय होणार आहे, जर पाणी तिथं काहीच नसेल, सिपेज किंवा हे होण्यासाठी काहीच नसेल तिथं, तर काय होणार आहे, डायरेक्ट सिपेज किंवा पाणी जे फ्लो आहे ते कुठं जाणार आहे, तुमचं डॅममध्ये जाणार आहे, आणि त्याची स्टॅबिलिटी काय होणार आहे, कमी होणार आहे. त्याच्यामुळं रॉकटोमुळे काय होते, तुमची डॅमची स्टॅबिलिटी इन्क्रीज होते आणि इरोजन कमी होणार आहे. इट प्रोटेक्ट्स डाऊनस्ट्रीम टो फ्रॉम इरोजन. डाऊनस्ट्रीम साईडला आपण रॉकटो करतोय, त्याच्यामुळे काय होणार आहे, त्या साईडचं इरोजन कमी होणार आहे. ओके. ह्या प्रकारे बघा केलेलं आहे. रॉकटो कसा असतो बघा, हे काय केलेलं आहे, दगड लावून काय केलेलं आहे, आता हे इथून जे पाणी येणार आहे ते डॅममध्ये जाऊ नये त्यासाठी आपण हे रॉकटो केलेलं आहे. ओके. डायरेक्टली पाणी त्यामध्ये झिरपू नये.
त्याच्यासाठी हा रोखतो आहे. आणि पाण्यामुळे काय होतं, इरोजन होऊ नये त्यासाठी पण हे आपले रोखतो इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट कंपोनंट आहे पिचिंग. हे बघा रेड कलरमध्ये पिचिंग दिसतंय. कुठल्या साईडला आहे, केसिंगच्या साईडला. केसिंगच्या वरती काय केलेलं असतं, पिचिंग ऑफ 30 सेंटीमीटर टू 45 सेंटीमीटर थिकनेस is provided by laying stones of 30 centimeter size and 40 kg to 50 kg weight on dress upstream slope. म्हणजे काय, अपस्ट्रीम साईडला स्लोपला काय केलेलं असतं, पिचिंग. एक प्रकारचं काय केलेलं असतं मटेरियल. आपण रोडच्या साईडला वगैरे बघितलं असेल, जे आपलं हे असतं काय म्हणतात त्याला, रोडच्या साईडला किंवा ब्रिज असेल त्याला स्लोप असतो खाली, त्यावेळेस काय केलेलं असतं तिथं एक प्रकारचं स्टोन पिचिंग. मोठा डोंगर वगैरे असेल त्याला स्टोन्स लावलेले असतात. कशामुळं, तर त्याच्यामुळे सिपेज म्हणजे ते पाणी डायरेक्टली डॅममध्ये सिपेज होऊ नये त्यासाठी आपल्याला स्टोन पिचिंग गरजेचं आहे. आता हे इट प्रिव्हेंट्स द इरोजन ऑफ मटेरियल ऑन द अपस्ट्रीम फेस कॉज ड्यू टू वेव्ह ॲक्शन. ओके, ज्याला आटा येणार आहेत त्या डायरेक्टली डॅमवरती अफेक्ट करू नये त्यासाठी त्याला एक स्टोन पिचिंग म्हणजे एक आवरण केलेलं असतं, कवर दिलेला असतो स्टोनचा, कोणत्याही मटेरियलचा देऊ शकता तुम्ही. तेच काय आहे तुमचं पिचिंग. ओके, अँड इट प्रोटेक्ट्स द स्लोप फ्रॉम सडन ड्रॉडाऊन. म्हणजे काय, एकदम ढासळू नये. आता अर्धन डॅम आहे, ऑब्वियसली काय होणार आहे, अर्धन मटेरियल काय असणार आहे, कमकुवत असणार आहे. एखादं मोठे काय म्हणतात भूकंप वगैरे झाला तर काय होणार आहे, डायरेक्टली ते ढासळणार आहे. त्याच्यामुळं जे मटेरियल आहे आपण स्टोन पिचिंग वगैरे केलं तर काय होणार आहे, ते सडनली म्हणजे अचानकपणे ते ढासळणार नाही. ओके, नेक्स्ट आहे टर्फिंग. ओके, सो व्हॉट इज मीन बाय टर्फिंग. सो इट इज प्लांटिंग ऑफ स्पेशल टाईप ऑफ ग्रास कॉल्ड हराळी ऑन द डाऊनस्ट्रीम फेस ऑफ द डॅम. म्हणजे काय, एक प्रकारचं प्लांटेशन करतोय आपण. म्हणजे काय, छोटे छोटे हराळी टाईप. ओके, डाऊनस्ट्रीम फेसला आपण हराळी टाईप प्लांटेशन करतो. इथं दिसतंय तुम्हाला, त्यालाच काय म्हणतोय आपण, त्यालाच आपण काय म्हणतोय टर्फिंग. ओके, आता हे टर्फिंग का करायचं, तर इट प्रोटेक्ट्स द डाऊनस्ट्रीम स्लोप फ्रॉम इरोडिंग ॲक्शन ऑफ रेन वॉटर. रेन वॉटर जे पाणी त्याच्यामुळे काय होतं, इरोजन होतं, ते कमी करण्यासाठी आपण ग्रास लावतो किंवा हराळी लावतो. ओके, नेक्स्ट आहे बर्म्स. दिस इज ऑफसेट्स प्रोव्हाइडेड ऑन डाऊनस्ट्रीम ॲट 8 to 10 मीटर वर्टिकल इंटरवल्स ऑफ 3 to 5 मीटर विड्थ. आता हे काय केलेलं आहे, अर्धन डॅममध्ये 8 ते 10 मीटर वर्टिकल डिस्टन्सवरती काय केलेलं आहे, विडचे 3 ते 5 मीटर विडचे काय केलेले आहेत, एक बर्म्स केलेले. म्हणजे काय, एक प्रकारचा रोड तयार केला. रोड किंवा आपण स्टेअरकेसमध्ये जसा पॅसेज असतो वरती, लँडिंगमध्ये कसं असतं तसं पॅसेज. ओके, एक प्रकारचा पॅसेज तयार केलेला आहे. आता ह्याचं फंक्शन्स काय आहेत, तर टू कलेक्ट द रेन वॉटर अँड डिस्पोज इट ऑफ सेफली. इथं काय होतं, डॅमवरून खाली पाणी आल्यानंतर काय होतं, तिथं डिस्पोज होतं आणि कलेक्ट होतं आणि ते काय होतं, सेफली आपल्याला डिस्पोज करता येतं. नंतर टू प्रोव्हाइड रोडवे फॉर व्हेकल्स. पॅसेज असल्यामुळे काय होणार आहे, तिथं व्हेकल्स पास होऊ शकतात. ओके, नेक्स्ट टू रिड्यूस द वेलॉसिटी ऑफ रेन वॉटर फॉलिंग ऑन स्लोप. तर स्लोपवरून डायरेक्टली पाणी वाहत आलं तर त्याची वेलॉसिटी जास्त असणार आहे, पण थोडा गॅप असेल, चढ उतार असेल तर काय होतं, त्याची वेलॉसिटी कमी होत जाते. ओके, तर आपण वेलॉसिटी रिड्यूस करण्यासाठी बर्म्सचा यूज होतो. आणि टू प्रोव्हाइड मिनिमम कवर ऑफ 2 मीटर अबो द सिपेज लाईन. म्हणजे जी सिपेज लाईन असते त्याला पण कवर भेटतो. ओके, नेक्स्ट इज ड्रेन.
आता ड्रेन्स काय असणार आहे, मेन सेक्शन ड्रेनचं, ड्रेन आउट दी वॉटर. ओके. A network of drain is provided with longitudinal drains, means L drains, and cross drains on downstream side of embankment. आता ह्याच्यामध्ये ड्रेन्सचे टाईप आहेत कोणकोणते, एल ड्रेन्स, क्रॉस ड्रेन्स अँड टो ड्रेन्स. ओके. तर एल ड्रेन्स कशाला म्हणतो आपण, अ फिल्टर लेड अलॉंग द downstream toe of hurting to collect the seepage embankment and divert it into cross drain. ओके. क्रॉस ड्रेन म्हणजे काय, ते कुठल्या अँगलमध्ये असतात, 45, 60 अँड 90 डिग्रीमध्ये अँगल टू द ॲक्सिस ऑफ डॅम, सँड, ग्रॅव्हल अँड रॉक. तर क्रॉस ड्रेनचं ऑब्जेक्ट काय, टू कलेक्ट द सिपेज फ्रॉम दी एल ड्रेन्स अँड डाऊन केसेस अँड लीड इट टू द टो ड्रेन. क्रॉस ड्रेनचं फंक्शन काय आहे, तर एल ड्रेन्समधून जे पाणी येणार आहे ते काय करतं, ते कलेक्ट करतं आणि कुठं हे करतं, टो ड्रेनमध्ये. म्हणजे लास्टचा जो ड्रेन आहे तो काय, टो ड्रेन, तिथं म्हणजे काय होतं, पूर्ण पाणी कलेक्ट होतं. तर टो ड्रेन म्हणजे काय, ओपन कंटिन्युअस ड्रेन विच कलेक्ट्स द डिस्चार्ज ऑफ सिपेज फ्रॉम अँड डिस्चार्ज इन टू द रिव्हर ऑर नाला. काय होतं, क्रॉस ड्रेनमधून जे पाणी टो ड्रेनला आले ते काय होतं, ते कलेक्ट करतं, टो ड्रेन कलेक्ट करतं, त्यालाच आपण कलेक्टिंग ड्रेनसुद्धा म्हणतो. आणि ते काय होतं, रिव्हर किंवा नाल्याला ते डिस्पोज करतं किंवा डिस्चार्ज करतं. ओके. दिस इज द अर्धन डॅम अँड इट्स कंपोनंट्स. ओके. ड्रेन्स बघायचे असतील तुम्हाला, इथं असतो एल ड्रेन्स, इथं असतो एक्स ड्रेन म्हणजे क्रॉस ड्रेन. ओके. आणि जो टो असणार आहे इकडच्या साईडला आपला काय, टो आहे, तिथं असणार आहे टो ड्रेन. ओके. थँक्यू.